वेट लॉस जर्नीमध्ये खूप उपयुक्त ठरणारी अशी भाजीची रेसिपी आहे. तर या भाजीमध्ये भरपूरसे प्रोटीन, फायबर भरपूर असल्यामुळे ही भाजी तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर नक्की तुम्ही ही भाजी खाऊ शकता. खूप उपयुक्त ठरणार आहे. ही भाजी आहे भुशारी सांडग्याची ही भाजी आहे. ही भाजी शक्यतो गहू भरडून तयार केली जाते. जे गव्हाच्या चोथ्यापासून ही भाजी केली जाते, म्हणजे हे सांडगे बनवले जातात. तर पाहू शकता अशा प्रकारचे हे सांडगे तयार केले जातात गहू भरडून, किंवा आपण जे कुरडया बनवतो त्याचा चोथा काढून पण असे सांडगे बनवले जातात. पण हे सांडगे गहू भरडून तयार केलेले आहेत. एकदम जुनी रेसिपी आहे आणि पारंपरिक पद्धतीतील रेसिपी आहे. अगदीच गावाकडचे लोक भरपूरसे अशा प्रकारचे सांडगे तयार करतात. याला भुशारी सांडगे असे बोलले जाते. खूप चविष्ट अशी ही भाजी लागते. नक्की तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवून पहा. खूप टेस्टी अशी होते आणि करायला अगदी साधी सोपी भाजी आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा चिरलेला, कोथिंबीर आणि कढीपत्ता यासाठी मी घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक लसूण ची पेस्ट घेतलेली आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे. तर चला मग आपण ही भाजी करून घेऊयात. तर कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडे तेल. करायला एकदम साधी सोपी भाजी आहे आणि चवीलाही अप्रतिम अशी आहे आणि पौष्टिक तर आहेच आहे. तर त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरे मोहरी चा तडका देणार आहोत. मस्तपैकी जिरे मोहरी कडकडली की त्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता, लसूण बारीक केलेला आणि कांदा चिरलेला आपण या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. छानपैकी आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाला की आपण त्यामध्ये आपले घरगुती मसाले घालणार आहोत. जसं की लाल तिखट 1 ते 1.5 चमचा मी येथे लाल तिखट घातलेले आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा मीठ घातलेले आहे. आणि त्यानंतर आपण जे भुशारी सांडगे म्हणतात या सांडग्याला, तर हे सांडगे आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि छानपैकी फ्राय करून घेणार आहोत तेलावरती. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे पाणी. 1 ते 1.5 ग्लास आपण इथे पाणी घालणार आहोत. पाण्यामुळे ही भाजी लगेच शिजली जाते. अगदी 10 मिनिटात ही भाजी शिजून रेडी होते. तर 1 ते 1.5 ग्लास आपण इथे पाणी घातलेले आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचा कुट्टा घालणार आहोत. आणि त्यानंतर छानपैकी मिक्स केल्यानंतर आपल्याला ही भाजी छानपैकी शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजण्यासाठी आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचे आहे. पाण्याला उकळी फुटली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. तर भाजीला उकळी फुटली की गॅसची फ्लेम कमी केली आणि त्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत, म्हणजे छानपैकी भाजी शिजल्या जाईल. आणि त्यानंतर पाहू शकता अगदी 5 ते 7 मिनिटातच भाजीतील पाणीही आटले गेले आहे आणि भाजीचे झाकण आपण काढून घेतले आहे. भाजी रेडी झाली आहे आणि त्यावरती आपण भरपूरशी कोथिंबीर घालणार आहोत. पाहू शकता या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंदही करू शकतो किंवा संपूर्ण भाजीतील पाणी पण आटवू शकतो. तर मी येथे पूर्णपैकी मोकळी भाजी करणार आहे. त्यासाठी 5 मिनटं अजून गॅसवर ठेवणार आहे, म्हणजे पूर्ण पाणी यातील आटवून घेणार आहे. तर पाहू शकता मस्तपैकी पूर्ण पाणी आटले गेलेले आहे भाजीतील. एकदम मस्त अशी रेसिपी आहे आणि जुनी पारंपरिक पद्धतीतील ही रेसिपी आहे. खूप टेस्टी असा हा या भाजीची रेसिपी आहे. खूप टेस्टी अशी ही भाजी लागते. तर या भाजीला भुशारी सांडगा असे बोलले जाते. बहुतेक करून गावाकडे अशा प्रकारचे भाजी बनवली जाते. खूप जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे. मी तुमच्यासाठी अशाच प्रकारच्या बहुतेक करून जुन्या पारंपरिक रेसिपी घेऊन येत असते. तर
ही भाजी शक्यतो भाकरीसोबतच खाल्ली जाते. भाकरीसोबतच खूप टेस्टी अशी ही भाजी लागते किंवा तुम्ही वरण भातासोबतही ही भाजी तोंडी लावू शकता. पाहू शकता मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि खूप टेस्टी अशी भाजी होते. तर मी टेस्ट करत आहे भाजीची. एकदम परफेक्ट अशी ही चवीची भाजी होते. वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला नक्कीच ही भाजीची बहुतेक करून कामी येणार आहे. खूप टेस्टी अशी ही भाजी होते. तुम्ही अशा प्रकारच्या भाजी नक्की करून बघा. खूप मस्त अशी रेसिपी आहे, हेल्दी अशी रेसिपी आहे आणि जुनी पारंपरिक पद्धतीतील ही रेसिपी आहे. जुनी पद्धतीमध्ये ही भाजी आहे. तर अशा प्रकारच्या जुन्या रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही छाया होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे मी तुमच्यासाठी नवीन नवीन असे व्हिडिओ घेऊन येत जाईल. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.